Today we are going to study rural building services and Pradhan Mantri Gram Sadak Yojana. So the unit outcome of today's lecture is summarize the silent features of Pradhan Mantri Gram Sadak Yojana of Government of India. तर भारत सरकारची ही योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. याचे सायलेंट फीचर्स का आहेत हे आज आपण समजावून घेणार या लेक्चरमधून. दॅट इज अवर युनिट आउटकम ऑफ टुडेज लेक्चर. दिस फर्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टडी rural building services. The failure of adequately develop the skills of the rural poor has been a major obstacle to improve their livelihood. तर हे ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना सॉफ्ट स्किल्स काही शिकवणं गरजेचं आहे. तर पर्पज the establishment of NSDC or the National Skill Development Corporation that catalyzed the creation of private for profit vocational institutions following the PPP or public private partnership model. NSDC subsidize organizations that provide job oriented skill development training through loans, equity and tax breaks. गव्हर्नमेंटनं ही एक नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे स्थापन केलेलं आहे. तर याचं फंक्शन काय असेल तर प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप अशा प्रकारचं हे मॉडेल आहे. म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट यांनी पार्टनरशिपमध्ये ही कॉर्पोरेशन चालवतात. तर याचा नेमकं काय आहे तर NSDC सबसिडाइज ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड जॉब ओरिएंटेड स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग. रुरल एरियातील युवकांना जॉब ओरिएंटेड स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग देण्याचं काम ही कॉर्पोरेशन करते. आता हे स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देत असताना या यूथना लोन्स दिलं जातं किंवा त्यांच्याकडून काही प्रमाणात पैसे घेतले जातात, काही शासन भरतं. अशा प्रकारे ट्रेनिंग देण्याचं काम आणि त्या ट्रेनिंगमधून ग्रामीण युवकांना रोजगाराची उपलब्धता होईल याच्यासाठी प्रयत्न केल्याचं काम हे NSDC करते. एक प्रकार ही रुरल बिल्डिंग सर्व्हिसेसमध्ये येतं. टू प्रमोट द ग्रोथ ऑफ नॉन ॲग्रिकल्चर सेक्टर सच ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ KVIC or Khadi and Village Industries Commission in 1956. To promote the growth of non-agriculture sector, तर रुरल एरियाचं मेन उत्पन्नाचं साधन म्हणजे ॲग्रिकल्चर. आणि नॉन ॲग्रिकल्चर शेती व्यतिरिक्त इतर सेक्टरमधून रुरल एरियाची ग्रोथ करण्यासाठी 1956 साली KVICची स्थापना केलेली आहे, म्हणजेच खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. टू प्लॅन, प्रमोट, फॅसिलेट, ऑर्गनाइज अँड असिस्ट इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ खादी अँड विलेज इंडस्ट्रीज इन द रुरल एरियाज. तर ह्याचं काम काय तर खादी आणि विलेज इंडस्ट्री ही रुरल एरियामध्ये एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याचं प्लॅनिंग करणं, त्याला प्रमोट करणं, या वेगवेगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करणं, त्याचं ऑर्गनायझेशन करणं, आणखी एस्टॅब्लिशमेंट करण्याचं काम ही KVIC म्हणजे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन करते. टू डेव्हलप टेक्निकल स्किल्स अमंग द रुरल पुअर सो दॅट दे कॅन अर्न देअर ओन लाईव्हलीहूड. तर ग्रामीण भागातील युवकांना स्वतःचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना टेक्निकल स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्याचं काम पण ही संस्था करते. To impart vocational skills in various professions such as plumbing, electrical, nursing, teaching, purse making, etc. ही इन्स्टिट्यूट आहे ही कुठल्या प्रकारचं स्किल डेव्हलप करण्याचं काम करते तर प्लंबिंग करायला शिकवते, इलेक्ट्रिकलचं कोर्स, नर्सिंग, टीचिंग, B.Ed वगैरे किंवा अंगणवाडी सेविकांचं सच असणारं ट्रेनिंग, पर्स मेकिंग
अशा प्रकारचे कोर्सेस हे शिकवले जातात. To address this concern, the government has launched National Skill Development Policy in 2009. 2009मध्ये शासनानं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी तयार केलेली आहे आणि या पॉलिसीच्या अंडर ग्रामीण भागातील युवकांना अशा प्रकारचे स्किल्स डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांना छोटा मोठा उद्योग करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. Next point, that is technology transfer. The example of technology transfer is Rural Technology Park, National Institute of Rural Development and Panchayat Raj, Hyderabad. तर हैदराबादमध्ये हे एक रुरल टेक्नॉलॉजी पार्कचं तयार केलेलं आहे. तर हे एक चांगलं एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचं. इट इज एस्टॅब्लिश्ड इन एन एरिया ऑफ 65 acres ऑफ लँड विथ एन आयडिया फॉर ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी थ्रू द लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन. तर हे टेक्नॉलॉजी पार्क हैदराबादमध्ये जवळजवळ 65 एकर एरियामध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि याच्यामध्ये आयडिया फॉर ट्रान्सफर टेक्नॉलॉजी थ्रू लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन. तर जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती रुरल एरियासाठी ज्याचा फायदा होईल अशा प्रकारची टेक्नॉलॉजी इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशननं दिली जाते, त्याचं ट्रेनिंग दिलं जातं ग्रामीण युवकांना. इट इज अ प्लेस वेअर व्हरायटी ऑफ मॉडेल्स ऑफ रुरल टेक्नॉलॉजीज आर शोकेस्ड विथ प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन. तर यामध्ये काय केलं असतं, असे वेगवेगळे मॉडेल्स रुरल टेक्नॉलॉजीज त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण दिलं जातं. ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर तिथं त्यांनी तयार केलेलं आहे की ग्रामीण युवकांना ट्रेनिंग पण दिलं जातं आणि त्याचप्रमाणे प्रोडक्शन पण होतं. द गायडिंग प्रिन्सिपल ऑफ RTP रुरल टेक्नॉलॉजी पार्क include the use of local resources, cost effectiveness, eco-friendly materials and blending ट्रॅडिशन विथ मॉडर्न टेक्नॉलॉजीज. ह्या पार्कमध्ये रुरल टेक्नॉलॉजी पार्कमध्ये काय केलं तर लोकल रिसोर्सेस वापरले जातात, त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह कमी खर्चामध्ये कशा प्रकारे बिझनेस किंवा वेगवेगळे आयडियाज केल्या जातात ते पाहिलं. त्याचप्रमाणे इको फ्रेंडली पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही अशा प्रकारचं ट्रेनिंग इथं हे दिलं जातं. त्याशिवाय जी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आली ती पण वापरून वेगवेगळे उद्योग किंवा स्किल्स डेव्हलपमेंटचं काम युवकांच्यामध्ये करण्याचं काम ही टेक्नॉलॉजी पार्क करते, त्याला आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज सेटअप अ रुरल बिल्डिंग सेंटर्स अँड टेक्नॉलॉजी पार्क फॉर ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी टू द रुरल फोक्स टू एक्सप्लेन द कॉस्ट इफेक्टिव्ह अँड इन्व्हायरमेंट फ्रेंडली बिल्डिंग टेक्नॉलॉजीज. तर गव्हर्नमेंटनं हे रुरल बिल्डिंग सेंटर्स असे तयार केलेले आहेत की ज्याच्या मार्फत नवीन टेक्नॉलॉजी ही ग्रामीण युवकांच्यापर्यंत पोचवली जाईल, त्याची जर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होईल त्याचप्रमाणे कॉस्ट इफेक्टिव्ह आणि इन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण सर्व काही उद्योग झाले पाहिजेत अशा प्रकारचं हे टेक्नॉलॉजी पार्क तयार केलेले आहेत. Then skill development. There are huge skill gaps in professions ranging from plumbing and electrical to nursing and teaching. India's vocationally skilled workforce is limited to only 10%. तर भारतामध्ये व्होकेशनल ट्रेनिंग घेतलेले लोक फक्त 10% आहेत. आपल्याला प्लंबिंगचं समजा काम करायचं, इलेक्ट्रिकलचं असेल किंवा नर्सिंग टीचिंग या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक फार कमी आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च्ड द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी इन 2009 आणि याच्यासाठीच भारत सरकारने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009 पासून इम्प्लिमेंट केलेली आहे. The various technical skills in the stream of plumbing, electrical fitting, masonry, leather purse making,
बरोबर, टेलरिंग, बार बेंडिंग, इरेक्टिंग अँड कमिशनिंग ऑफ स्ट्रक्चर्स, फोटोग्राफी, कॉम्प्युटर ऑपरेटिंग, nursing, teaching, videography, and filmmaking are taught to the rural unemployed youth to make himself job oriented. तर ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसीच्या अंडर ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना बरोबर प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिकल फिटिंग असेल, मेशनरी, लेदर पर्स मेकिंग, टेलरिंग, बार बेंडिंग अशा प्रकारचं सगळं स्किल ज्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम हे गव्हर्नमेंट ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज केलेला आहे. तर त्याच्या आधारे जॉब ओरिएंटेड शिक्षण. नेक्स्ट पॉईंट, ट्रेनिंग. The National Council for Vocational Training is involved in improving the skill development training curriculum of the Industrial Training Institute and the industrial centers. तर नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग ही एक इन्स्टिट्यूट आहे की इंडस्ट्रियल ट्रेनिंग देण्याचं काम करते. दॅट इज त्यालाच आपण ITI म्हणतो. बरोबर. द मेनी ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर्स आर सेटअप विच आर नॉट ओनली प्रोवाइड ट्रेनिंग टू द यूथ बट ऑल्सो यूज ॲज प्रोडक्शन सेंटर्स. तर बरेच असे ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर्स आहेत जिथं फक्त युवकांना ट्रेनिंगच दिलं जात नाही तर तिथं प्रोडक्शन पण केलं जातं. ऑल्सो ट्रेनिंग इज प्रोव्हाइडेड इन रुरल हाऊसिंग, डेव्हलप रिन्युएबल एनर्जी, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. आता ट्रेनिंग रुरल हाऊसिंगचं पण ट्रेनिंग दिलं जातं. डेव्हलपमेंट ऑफ रिन्युएबल एनर्जी कशी डेव्हलप केली जाते त्याचं पण ट्रेनिंग दिलं जातं. तर नॅशनल रिसोर्स मॅनेजमेंट, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं त्याचे पण ट्रेनिंग दिले जातं या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये. आणखी या ट्रेनिंगच्या आधारे ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बरीच. नेक्स्ट पॉईंट, दॅट इज eco-friendly material. The building center produces hollow concrete blocks, stabilized mud blocks. आता hollow concrete blocks तयार करणं किंवा stabilized mud blocks तयार करण्याचं ट्रेनिंग हे बिल्डिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये युवकांना दिले जातं. लॉट ऑफ अवेअरनेस इज नाउअडेज टॉक्ड अबाउट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल बरंच बोललं जातं. दिस हॅज बिकम अ बजवर्ड नाउअडेज. हा एक परावडीचा शब्द झालेला आहे. इट मीन्स दॅट डेव्हलपमेंट मीट्स द नीड्स ऑफ द प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर नीड्स. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट याचा अर्थ असा आहे की आपण डेव्हलपमेंट रुरल एरियाची डेव्हलपमेंट करणार, आज ज्या आपल्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी, उत्पन्नाचं साधन वाढवण्यासाठी, लाईव्हलीहूड जीवनमान उंचावण्यासाठी आपण डेव्हलपमेंट करणार. पण ही डेव्हलपमेंट अशी करायची की विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कशासाठी? द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर नीड्स. भविष्यातील किंवा पुढच्या पिढीच्या गरजा भागवण्यासाठी जे काय गोष्टी लागणार आहेत त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि हे डोळ्यासमोर ठेवून, थोडक्यात काय, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे नजरेसमोर ठेवूनच रुरल डेव्हलपमेंट करायची. त्यालाच म्हणायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ॲज रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन हॅज गिवन राईज टू पोल्युशन अँड डॅमेज टू द इन्व्हायरमेंट, कंटिन्युअस रिसर्च इज गोइंग ऑन टू डिस्कवर इको-फ्रेंडली मटेरियल्स इन द फील्ड ऑफ construction. The rapid industrialization and urbanization, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन आजकाल होत आहे. मोठमोठे उद्योग, छोटे मोठे उद्योग MIDC एरियामध्ये उभा केले जातात, ग्रामीण भागामध्ये सुद्धा केले जातात. अर्बनायझेशन, शहराचा मोठा विकास होतो, शहराची हद्द वाढ व्हायला लागली. तर याच्यामुळे काय होतं, पोल्युशन डॅमेज होतं, इन्व्हायरमेंट डॅमेज होतं,
आणि हे होऊन याच्यासाठी कंटिन्युअस रिसर्च हा चालू आहे की मॅक्झिमम इको फ्रेंडली मटेरियल्स हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कसं वापरता येईल याच्यावरती बरंच संशोधन चालू आहे. सो इको फ्रेंडली मटेरियल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फ्युचर जनरेशन टू मीट द नीड्स ऑफ फ्युचर जनरेशन. पुढच्या पिढीच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला आज पर्यावरण जपलं पाहिजे. सो त्याच्यासाठी इको फ्रेंडली मटेरियल्स आपण वापरलं पाहिजे. याच्यावरती बरंच काम सध्या. नेक्स्ट पॉईंट दॅट इज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. यालाच आपण PMGSY म्हणणार, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तर या योजनेचे काय की फीचर्स काय आहेत हे आपण बघू. फर्स्ट आहे डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग. ईच डिस्ट्रिक्ट हॅज बीन गिवन पॉवर्स under the DRRP or District Rural Road Plans with the involvement of 3-tier Panchayat Raj institutions to provide a single connectivity to each target habitation with the help of core network. The decentralized planning म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे 3-tier पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे. तर प्रत्येक जिल्हा परिषदेला त्यांनी अधिकार केंद्र सरकारनं दिलेले आहेत. अंडर द DRRP म्हणजेच डिस्ट्रिक्ट रुरल रोड प्लॅन्स. त्यांनी प्लॅनिंग त्या जिल्ह्यातील गावांना मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी रस्ता तयार करणं, तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे की जो डिस्ट्रिक्ट रोड असेल, मेन रोड असेल, तर मेन रोडपासून काही गावं व्हिलेजेस लांब असतात आणि त्यांना मेन रोडपर्यंत अटॅचमेंट किंवा लिंक रोड नसतो. तर हे प्राधान्यानं प्रत्येक विलेज हे मेन रोडसाठी मेन रोडबरोबर जोडलं गेलं पाहिजे. हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं मेन उद्दिष्ट आहे. तर त्या एरियाचं प्लॅनिंग करण्याचं काम हे त्या जिल्हा लेवलला केलं जातं. ही फर्स्ट फीचर आहे. सेकंड आहे स्टँडर्ड्स ऑफ स्पेसिफिकेशन. अ मॅन्युअल ऑफ geometric standards, design, construction and maintenance of rural roads has been published by IRC. तर इंडियन रोड काँग्रेस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमधून मॅन्युअल तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जॉमेट्रिक स्टँडर्ड्स, डिझाईन, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ रुरल रोड्स हे पब्लिश केलेलं आहे. त्याच्या आधारे त्याचं डिझाईन. Next feature that is detailed project report and scrutiny. A detailed project report, that is DPR, is prerequisite for a project clearance. तर एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रोजेक्ट करायचा असेल, तर त्यासाठी DPR तयार करावा लागतो, त्याची डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, आणि याचं क्लिअरन्स घ्यायचं असतं. Independent scrutiny of the project proposal to ensure the adequacy of design and project preparation is carried out by 60 prominent institutions of engineering and technology identified as STA, the State Technical Agencies. हा DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ह्या स्टेट टेक्निकल एजन्सी यांच्याकडून त्याचं स्क्रुटिनी करून घेतलं जातं. Next are institutional arrangements. Ministry of Rural Development is the nodal ministry for the implementation of the program at central level. तर केंद्र सरकारच्या लेवलला हा मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे. ही मिनिस्ट्री याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम करते. तर NRRDA or the National Rural Road Development Agency has been constituted to provide technical and managerial support for the implementation of the program of central level. तर ही नॅशनल रुरल रोड डेव्हलपमेंट एजन्सी आहे. ही टेक्निकल सपोर्ट आणखीन मॅनेजर सपोर्ट हा PMGSY का प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ही सपोर्ट कर. नेक्स्ट की फीचर दॅट्स प्रोक्युरमेंट प्रोसेस. All works under the program are
procured and managed on the basis of SPD or standard bidding document. To ensure transparency and harness various advantages of electronic tendering, the entire bidding of procurement works is carried out by e-procurement. हे प्रोक्युरमेंट प्रोसेस म्हणजे टेंडर अलोकेशनचं जे काम आहे ते सगळं ऑनलाईन केलं जातं की ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल. ऑल वर्क अंडर द प्रोग्राम आर प्रोक्युर्ड अँड मॅनेज्ड ऑन द बेसिस ऑफ स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट. तर स्टँडर्ड टेंडर प्रोसेस जी आहे ती इम्प्लिमेंट केली जाते आणि याची ट्रान्सपरन्सी येण्यासाठी हे ई टेंडरिंग प्रोसेस वापरली जाते. तर सहावं आहे क्वालिटी ॲश्युरन्स. द क्वालिटी ॲश्युरन्स इज द इसेन्स ऑफ द प्रोग्राम. तर कुठलाही प्रोग्राम किंवा रोड्स प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर क्वालिटी ही मेंटेन केली पाहिजे. दॅट इज ही कंपल्सरी आहे. फॉर दॅट 3 टायर क्वालिटी मॅनेजमेंट मेकॅनिझम हॅज बीन इन्स्टिट्यूशनाइज्ड अंडर PMGSY. तर त्यासाठी वेगळी इन्स्टिट्यूशन आहे की ज्या इन्स्टिट्यूशन्स चेक करतील क्वालिटी आहे किंवा नाही किंवा त्याचे रिपोर्ट्स दिले जातात. तर ह्या क्वालिटीवरती फार बारकाईने लक्ष ठेवलं जातं. नेक्स्ट फीचर दॅट इज मेंटेनन्स. Each contract provide for the defect liability of 5 years under the program along with the paid routine maintenance after completion of work by the same contractor. हे PMGSY प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. त्यामध्ये 5 वर्षाचा लायबिलिटी पिरियड असतो. म्हणजे 5 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतः त्या रोडचा मेंटेनन्स केला पाहिजे. रुटीन मेंटेनन्स की पावसाळ्यानंतर असणारा खड्डे पडले किंवा आणि काय झालं तर त्याचं मेंटेनन्स हे कॉन्ट्रॅक्टरनं स्वतःच्या पैशातून केलाच पाहिजे अशी त्याची टेंडरची अटच आहे. तर नेक्स्ट फीचर आहे ऑनलाईन मॉनिटरिंग मॅनेजमेंट अँड अकाउंटिंग सिस्टीम. टू अचीव ट्रान्सपरन्सी इन द प्रोग्राम ॲट व्हेरियस लेवल्स अ वेब बेस्ड ऑनलाईन मॉनिटरिंग मॅनेजमेंट अँड अकाउंटिंग सिस्टीम हॅज बीन डेव्हलप फॉर द प्रोग्राम. तर हा ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी ऑनलाईन मॉनिटरिंग प्रोग्राम केलेला आहे. ऑनलाईन मॉनिटरिंग केलं जातं, ऑनलाईन अकाउंटिंग केलं जातं की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरना पण काही त्रास होणार नाही, आणखीन पब्लिकला पण काही त्रास होणार नाही. त्याच्यासाठी ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम ठेवलेली. नेक्स्ट की फीचर दॅट इज ऑपरेशन्स अँड मॅन्युअल प्रोग्राम मॉनिटरिंग. ऑल ऑपरेशन्स अंडर दिस प्रोग्राम हॅव बीन systematically laid down in the operations manual published in 2005. 2005 मध्ये एक मॅन्युअल पब्लिश केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे ऑपरेशनल लेवल्स जे आहेत ते सिस्टमॅटिकली मांडलेलं आहे. दिस मॅन्युअल प्रोव्हाइड्स फॉर द डिटेल्स ऑफ ऑल प्रोसेस इन्क्लुडिंग इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर्स, प्लॅनिंग, डिझाईन, प्रोजेक्ट प्रिपरेशन अँड अचिव्हमेंट. तर ह्याच्या स्टेप वाईज प्रोसिजर सगळ्या ह्या ऑपरेशन मॅन्युअलमध्ये दिलेल्या आहेत. त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, प्लॅनिंग कसं करणार, डिझाईन काय काय करणार, प्रोजेक्ट प्रिपरेशन कसा केला जातो, हे सगळं माहिती ही त्या मॅन्युअलमध्ये दिलेली आहे. तर त्याच्या आधारे त्याचा प्रोजेक्ट. नेक्स्ट दॅट इज कन्सेप्ट ऑफ रुरल कनेक्टिव्हिटी. Rural connectivity is a critical component in the rural development as it provides amenities like education, health, marketing, etc. तर rural connectivity ही critical component आहे. का? कारण it provides amenities like education, health, marketing, etc. तर rural एरियामध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं असेल, हेल्थ फॅसिलिटी द्यायची असेल, मार्केटिंग करायचं असेल तर रोड कनेक्टिव्हिटी असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. Some states provide 100% connectivity. काही राज्य 100% खेडी ही मुख्य रस्त्याशी चांगल्या पक्का रस्त्यानं जोडलेली आहेत. सो 100% कनेक्टिव्हिटी त्यांची आहे. While some others do not have enough financial resources to develop, hence the rural connectivity remain low. काही राज्यामध्ये फायनान्शियल कंडिशन चांगली नसल्यामुळं बरीचशीच खेडी ही कनेक्टिव्हिटी झालेली नाही.
There are also problems of inadequate funds for maintenance, upgradation and renewal of existing rural roads. तर काही राज्यामध्ये त्यांचे रोड आहेत केलेले पूर्वीचे, पण त्यांचा मेंटेनन्स, अपग्रेडेशन आणि रिन्युएबल करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत, फंड्स नाही, अशी परिस्थिती आहे. The central government and state governments, around 40% villages were still not connected by all weather roads. सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर असणारे जवळजवळ 40% खेडी आजही चांगल्या पक्का रस्ता नाही आहे, किंवा तिन्ही सीझन ऑल वेदर म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा येथे कनेक्टिव्हिटी असत नाही. 40% विलेजेस आजही पक्का रस्त्यानं. So major initiative was taken in this direction by the Government of India to launch PMGSY in 25th December 2000 as a centrally sponsored scheme assist the states. जवळजवळ 40% खेडी ही आजही पक्क्या रस्त्याने जोडली नसल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारने याच्यामध्ये सहभाग घेऊन PMGSY ही स्कीम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही स्कीम 25 डिसेंबर 2000 या साली स्पॉन्सर्ड केली आणि ही राज्यांना असिस्ट केली. ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघं मिळून हे खेड्यांचा विकास करण्यासाठी हे पक्के रस्ते बनवते. The primary objective of PMGSY is to provide connectivity by way of all weather roads with the necessary culverts and cross drainage structures. हा प्रथम ऑब्जेक्टिव्ह या PMGSYचं काय होतं तर कनेक्टिव्हिटी बाय वे ऑफ ऑल वेदर, संपूर्ण तिन्ही सीझनमध्ये, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही सीझनमध्ये त्या खेड्यांची कनेक्टिव्हिटी होईल असे रस्ते तयार करायचं. त्याचबरोबर त्याला लागणारे कल्वर्स आणि क्रॉस ड्रेनेज वर्क्स पण बांधण्याचं काम हे या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्याद्वारे केलं जातं. याच्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन ही स्कीम तयार केलेली आहे आणि ती राज्यांकडे ट्रान्सफर केलेली आहे. थँक्यू.